11 मे 2026 हा दिवस काही साधा नाही. आकाशात सूर्य आणि गुरु यांच्यात तयार होतोय एक गूढ योग, लाभ दृष्टी योग. पण थांबा, नाव जरी लाभ असलं तरी 4 राशींवर याचा उलट परिणाम होणार आहे. काही लोकांचं नशीब अचानक बदलणार, तर काहींना बसू शकतो जबरदस्त धक्का. तुमची रास यात आहे का? हा संकेत दुर्लक्षित केला तर नुकसान टाळणं कठीण होईल. 11 मे 2026 रोजी सूर्य आणि गुरुमध्ये 60 अंशांच्या अंतरावर लाभ दृष्टी योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण असू शकतो. जाणून घ्या सविस्तर राशी भविष्य. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 11 मे 2026 रोजी सूर्य आणि गुरु 60 अंशांच्या अंतरावर असतील. यामुळे या 2 ग्रहांमध्ये लाभदृष्टी योग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल आणि त्यांची परस्पर दृष्टी यांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 11 मे 2026 रोजी सूर्य आणि गुरु यांची एक विशेष युती तयार होणार आहे. या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि देवांचा गुरु हे 60 अंशांच्या अंतरावर असतील. त्यामुळे लाभदृष्टी तयार होणार आहे. सूर्य आणि गुरु हे दोन्ही शुभ ग्रह मानले जात असले तरी त्यांचे परिणाम प्रत्येक राशीसाठी सारखे नसतात. ही युती अनेक राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडणार असते तरी 4 विशिष्ट राशींसाठी या काळात सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तर मग जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत. वृषभ राशीसाठी हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे असेल, मात्र सावधगिरीचा अभाव नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. तुम्हाला अचानक राग येऊ शकतो किंवा तुम्ही गर्विष्ठ होऊ शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि अनुभवी सल्ला घ्या. कन्या राशीच्या लोकांसाठी ही सूर्य गुरु युती मानसिक ताण आणि थकवा आणू शकते. कामाचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे आणि वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अडथळे येऊ शकतात. आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप धावपळीचा असेल. तुमच्या मेहनतीचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही. त्यामुळे निराशा होऊ शकते. समाजात आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. त्यामुळे तुमची प्रतिमा डागाळेल. संयम बाळगा आणि वादविवाद पूर्णपणे टाळा. कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या आर्थिक बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सूर्य आणि गुरुच्या या युतीमुळे तुमच्यात संचित संपत्तीत घट होऊ शकते. कोणताही अविचारी निर्णय घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. या काळात शेअर बाजार किंवा कोणत्याही जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. जर तुमची रास यात असेल तर आजच सावध राहा. कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.